हॅलो स्टुडंट्स, बी स्कॉलर या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच NMMS इयत्ता 8वीसाठी असणारी ही परीक्षा, त्यामधील आपण दुसरा पेपर शालेय समता चाचणीच म्हणजेच स्कॉलेस्टिक्स ॲप्टिट्यूड टेस्ट, त्याला सॅट असंही म्हटलं जातं, तर यावरील सराव प्रश्नपत्रिका आज आपण सोडवणार आहोत. एकूण गुण आहेत 90, प्रश्नही आहेत 90 आणि वेळसुद्धा 90 मिनिटेच आहे. त्यामधील आपण पहिला प्रश्न घेणार आहोत. आता 1 ते 35 साठी प्रश्न असणारे तुम्हाला विज्ञान या विभागातील. त्यामधील पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी परपोषी नसलेला सजीव कोणता? आता यामध्ये परपोषी नसलेला सजीव हा युग्लिना आहे आणि इतर जे 3 आहेत ते परपोषी आहेत. हा युग्लिना मात्र स्वयंपोषी आहे. 1866 साली डॅश यांनी सजीवांचे 3 सृष्टीमध्ये वर्गीकरण केलेले आहे. तर हेकेल यांनी सजीवांचे 3 सृष्टीत वर्गीकरण केलेले आहे. डॅश या आजारात 104 अंश फॅरनहाईट पर्यंत ताप येतो. तर यामध्ये टायफॉइड या आजारामध्ये 104 अंश फॅरनहाईट पर्यंत ताप येतो. त्यानंतर असुरक्षित विषम लैंगिक संबंधातून डॅश हा रोग फैलावतो. तर असुरक्षित विषम लैंगिक संबंधातून एड्स हा रोग फैलावतो. एका स्क्रूच्या टोकाचे क्षेत्रफळ 0.5 मिलीमीटर स्क्वेअर असून त्याचे वजन 0.5 न्यूटन आहे. तर स्क्रूने लाकडी फळीवर प्रयुक्त केलेला दाब पास्कल, PA म्हणजे पास्कलमध्ये काढायला आपल्याला सांगितलेला आहे. दाबाचे 2 एकक आहेत, न्यूटन पर मीटर स्क्वेअर आणि 1 पास्कल आहे. तर तिथं आपल्याला क्षेत्रफळ दिलेलं आहे 0.5 गुणिले 10⁻⁶ मीटर स्क्वेअर. आपल्याला दाबाचं सूत्र माहिती पाहिजे. दाब बरोबर काय आहे? बल भागिले क्षेत्रफळ, म्हणजेच काय? P = F/A. P म्हणजे प्रेशर, F म्हणजे फोर्स, A म्हणजे एरिया. आता एरिया आपल्याला दिलेला आहे, इथं मिलीमीटर स्क्वेअरमध्ये आहे, त्याने रूपांतर करून सुद्धा आपल्याला दिलेला आहे मीटर स्क्वेअरमध्ये. आपण तोच घेणार आहोत आणि फोर्स दिलेला आहे न्यूटनमध्ये. तर 0.5 छेद किती येणार? 0.5 गुणिले 10⁻⁶. मग आता काय होईल? P = हे 0.5 आणि 0.5 कॅन्सल होणार आहेत, म्हणजे राहिले काय इथं वर 1/10⁻⁶. मग आता काय होणार आहे की -6 असल्यामुळे आपण घातांक त्याला आपण वरती जर घेतलं तर काय होईल? तो +6 होईल, म्हणजे 10⁻⁶ एवढं काय येणार आहे? आपलं प्रेशर येणार आहे आणि ते न्यूटन पर मीटर स्क्वेअरमध्ये येणार आहे. मग न्यूटन पर स्क्वेअर आपल्याला काढायचं आहे पास्कलमध्ये. मग पास्कलमध्ये सुद्धा काय येणार आहे? तेवढंच येणार आहे, 10⁻⁶ पास्कल. वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपल्या गतीची दिशा बदलू शकत नाही त्यास डॅश असे म्हणतात. तर त्या दिशेचे जडत्व असे म्हणतात. आपल्या आकाशगंगेत सुमारे डॅश तारे आहेत. 10⁻11 म्हणजे 10⁻11 हे जेवढे होईल तेवढे तारे त्या ठिकाणी आकाशगंगेत आहेत. स्मार्टफोनमध्ये डॅश प्रकारचा विद्युत घट वापरला जातो. आपण जो स्मार्टफोन वापरतो त्याच्यामध्ये लिथियम आयन विद्युत घट वापरला जातो. विद्युत घट खालीलपैकी कोणत्या खुणेने दाखवला जातो? तर तो पर्याय क्रमांक 2 या चिन्हाने खुणेने दाखवला जातो. प्लम पुडिंग हा गोड पदार्थ डॅश सणात आवर्जून बनवतात. तर तो ख्रिसमस या सणामध्ये आवर्जून बनवतात. मिथेन वायूचे रेणूसूत्र कोणते? मिथेन वायूचे CH4 हे रेणूसूत्र आहे. कार्बनचा 1 अणू आणि हायड्रोजनचे 4 अणू. खालीलपैकी वायुरूप मूलद्रव्य कोणते आहे? तर झेनॉन हे काय आहे? वायुरूप मूलद्रव्य आहे. यालाच आपण काय म्हटलं जातं? निष्क्रिय वायू असंही म्हटलं जातं, कारण त्यांची क्रिया कोणत्याही मूलद्रव्यासोबत होत नाही. CO2 + H2O बरोबर काय होईल? तर H2CO3 होणार आहे, पर्याय 2. यालाच कार्बोनिक आम्ल असंही म्हटलं जातं. त्यानंतर खालीलपैकी गटात न बसणारे पद ओळखा. पितळ, कांस्य, लोखंड आणि पोलाद. आता पितळ, कांस्य आणि पोलाद हे तिन्ही संमिश्र आहेत आणि लोखंड हा काय आहे? मूलद्रव्य आहे, त्यामुळे लोखंड हा वेगळा पद येईल. आम्लवर्षा या गटात कोणते आम्ल येत नाही? आम्लवर्षा या गटामध्ये हायड्रोक्लोरिक आम्ल येत नाही. सिलिकॉसिस व्याधी ही मुख्यतः डॅश प्रदूषकामुळे होते.
तर धूळ या प्रदूषकामुळे सिलिकॉसिस व्याधी होते. ड वर्गीय आगीच्या प्रकारामध्ये डॅश डॅश हा घटक येतो. तर ड वर्गीय आगीच्या प्रकारामध्ये इलेक्ट्रिकल सामान हा घटक येतो. खालीलपैकी कोणता घटक प्राणीपेशीत नसतो? तर प्राणीपेशीमध्ये पेशी भित्तिका नसते आणि इतर जे आहेत ते असतात. चेतासंस्थेची रचना या अभ्यासासाठी गॉल्गी आणि सॅन्टियागो काजल या शास्त्रज्ञांना डॅश डॅश साली नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. तर त्यांना 1906 साली नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. सामान्यपणे निरोगी मानवाच्या हृदयाचे ठोके दर मिनिटाला 72 इतके असतात. रक्त गोठवण्याच्या क्रियेमध्ये डॅश डॅश पेशी भाग घेतात. तर रक्तपट्टिका या पेशी भाग घेतात. दह्यामध्ये डॅश डॅश प्रकारचे आम्ल असते, लॅक्टिक आम्ल असते. खत तयार करण्यासाठी डॅश डॅश हे आम्लारी वापरतात. तर अमोनियम हायड्रॉक्साईड हे आम्लारी वापरतात. सायट्रिक आम्ल, सोडियम बायकार्बोनेट यांच्यापासून या दोघांचं जर मिश्रण केलं तर काय तयार होईल? तर या दोघांपासून कार्बन डायऑक्साईड निघून जाईल आणि सोडियम सायट्रेट तयार होईल, म्हणजे पर्याय क्रमांक 1. दुष्फेन पाण्यात मॅग्नेशियम क्लोराईड, सल्फेट व डॅश डॅश हे क्षार विरघळलेले असतात. आता दुष्फेन पाण्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम क्लोराईड आणि सल्फेट, म्हणजे पर्याय क्रमांक 4. गवताळ प्रदेशातील परिसंस्थेत साप हा द्वितीय भक्षक असतो. डॅश डॅशमुळे जंगल परिसंस्थेवर अतिरिक्त ताण येतो. तर पर्यटकांमुळे जंगल परिसंस्थेवर अतिरिक्त ताण येतो. वाळू म्हणजेच काय? तर वाळू म्हणजे सिलिकॉन डायऑक्साईड. डॅश डॅशच्या संपर्कात वारंवार आल्याने डोळे, त्वचा, पचन संस्थेचे आजार होण्याची शक्यता असते. तर स्टायरीनच्या संपर्कात वारंवार आल्याने हे आपल्याला आजार होण्याची शक्यता आहे. सर्फबोर्ड फर्निचर बनवण्यासाठी डॅश डॅश प्रकारचे थर्मोसेटिंग वापरलेले जाते. तर यामध्ये पॉलीयुरेथेन हे प्रकारचे थर्मोसेटिंग वापरलेले असते. आपाती किरण आणि परावर्तित किरण स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस असतात. आपतन कोन 35 अंश असेल तर परावर्तन कोन किती अंशाचा असेल? आपतन कोन आणि परावर्तन कोन हे विरुद्ध जरी असले तरी ते त्यांचे माप मात्र सारखेच असते, म्हणून 35 अंश कोनाचाच असेल. ॲल्युमिनियमच्या 1 मीटर लांबीच्या तारेचे तापमान 70 अंश सेल्सिअसने वाढले तर तिच्या लांबीत किती वाढ होईल? आणि ॲल्युमिनियमचा आपल्याला एक रेषीय प्रसरणांक सुद्धा इथे दिलेला आहे. आता यावरून आपण काय करायचं आहे? सूत्र वापरून, प्रसरणांकाचे सूत्र वापरून उदाहरण सोडवायचं आहे. आपल्याला उदाहरणामध्ये काय काय दिलेलं आहे ते आपण घेऊया. अगोदर तारेची मूळ लांबी दिलेली आहे. त्यालाच L1 आपण म्हणूया. ती किती आहे? 1 मीटर. त्यानंतर तापमानातील वाढ दिलेली आहे. त्यालाच डेल्टा टी असं म्हटलं जातं. ती आहे 70 अंश सेल्सिअस. आता त्याच्या लांबीतील आपल्याला फरक काढायचा आहे, म्हणजे काय? लांबीतील वाढ काढायची आहे. वाढ बरोबर डेल्टा L आपल्याला काढायचा आहे. आणखीन एक माहिती दिलेली आहे, प्रसरणांक दिलेला आहे. प्रसरणांक लॅम्बडाने दर्शवलं जातं. त्याची व्हॅल्यू आहे 0.00231. आता आपण सोडवूया. आपल्याला सूत्र माहिती आहे प्रसरणांक म्हणजे तापमानातील वाढ काढण्याची. आणि ही जी लांबी आहे, लांबीतील वाढ जी आहे ती आपण नेहमी कशामध्ये लिहितो? मीटरमध्ये. म्हणजे आपलं उत्तर काय आहे? 0.1617 मीटर. पर्याय 4. कॅलरी मापी हे उपकरण डॅश डॅश मोजण्यासाठी वापरतात. तर उष्णता मोजण्यासाठी वापरतात. 104 अंश फॅरनहाइट हे तापमान केल्विन या एककामध्ये किती येईल? तर ते 313.15 K येणार आहे. कसं ते आपण काढूया. आता आपल्याला फॅरनहाइट आणि सेल्सिअस मधला काय त्यांचा संबंध आहे हे या सूत्रावरून आपल्याला कळते. आता इथं पहा, F म्हणजे फॅरनहाइटचं माप वजा 32/9 बरोबर सेल्सिअस / 5. आता यावरून आपण अगोदर सेल्सिअस काढून घेऊया आणि मग त्यानंतर त्याचं रूपांतर केल्विन मध्ये करूया. किती फॅरनहाइट दिलेला आहे? 104 वजा 32/9 बरोबर C/5. आता यांची जर वजाबाकी केली तर किती येणार आहे? 2 7 म्हणजे 72 येणार आहे. भागिले 9 बरोबर C/5. 9 8 72.
म्हणून सी बरोबर काय झाले 8 गुणिले 5 बरोबर 40 अंश. म्हणजे सेल्सिअसमध्ये जर आपण काढलं तर ते 40 अंश सेल्सिअस असं आलेलं आहे. आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, केल्विनमध्ये काढायचं आहे. मग केल्विनचा आणि सेल्सिअसचा काय संबंध आहे ते पाहू. आता केल्विन बरोबर काय आहे, सी अधिक 273.15. मग सी किती आहे 40 अंश अधिक हे 273.15 बरोबर 313.15 एवढं उत्तर येतं. म्हणजे किती केल्विन झाले, म्हणजे 104 फॅरनहाईट बरोबर किती केल्विन, 313.15 केल्विन. हे आपलं आन्सर आहे. अशा प्रकारे आपल्याला रूपांतर करता आलं पाहिजे.